आणि आता बातमी रश्मी ठाकरेंची। एरवी मंचासमोर किंवा कार्यकर्त्यांसोबत बसणाऱ्या रश्मी ठाकरे काल उद्धव ठाकरेंसोबत मंचावर होत्या। त्यामुळे रश्मी ठाकरेही आता सक्रिय राजकारणात सहभागी होणार का अशा चर्चा सुरू झाल्या। पाहूया। ही दृश्य फार बोलकी आणि ठाकरे गटाच्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीवरून विचार करायला लावणारी आहे। रश्मी ठाकरे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसोबत अशा प्रकारे सभेतल्या स्टेजवर एकत्र आलेत। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाची सभा झाली। या सभेत उद्धव ठाकरेंच्या शेजारीच रश्मी ठाकरे बसल्या। त्यामुळे रश्मी ठाकरे आता उघडपणे सक्रिय राजकारणात येणार आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली। वहिनींना माझी विनंती आहे की मला मागाशी काही ज्या पूर्व विदर्भामध्ये आता पक्षाने माझी नेमणूक केली आहे, त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या। त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनींना साकडं घाला आणि वहिनींना बाहेर पडू द्या। वहिनी जर बाहेर पडल्या, वहिनी बाहेर पडायला पाहिजेत। का पडायला पाहिजेत? विश्वासघात झालाय, विश्वासघात झालाय। आपल्या पक्षप्रमुखाला भर गादीवरून खाली ओढलंय। अशा वेळेला गप्प बसायचं नाहीये, हेण्याकरता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे। भास्कर जाधवांचं भाषण सुरू असताना रश्मी ठाकरे सभास्थळी आल्या। त्यानंतर भास्कर जाधवांनी रश्मी ठाकरेंना तुम्ही आता बाहेर पडा अशी विनंती केली। मला रश्मी ताईबद्दल काहीच बोलायचं नाहीये, पण एक मात्र नक्की, असे दिवस येणार आहेत, असे दिवस येणार आहे संजय राऊत साहेबांसारखे लोक उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या संपूर्ण राहिलेल्या शिल्लक शिवसेनेला, त्यांच्या पक्षाला, त्यांच्या गटाला जे कमी करण्याचा प्रयत्न करतायत। असे दिवस येणार आहे की 4-5 लोक स्टेजवर दिसतील, समोर कोणीच दिसणार नाही। विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी रश्मी वहिनी बाहेर पडा असं भास्कर जाधव म्हणाले आणि त्यानंतर रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत स्टेजवर एकत्र बसल्या। रश्मी ठाकरेजी महत्त्वाच्या अशा सोहळ्यांना नेहमीच उपस्थित असतात। त्या फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या धर्मपत्नी नसून त्या शिवसेना परिवारातला एक महत्त्वाचा घटक आहेत आणि अनेक सोहळ्यामध्ये, कार्यक्रमात त्या उपस्थित असतात। ठाकरे गटातील नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदेंसारख्या महिला नेत्या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या। त्यामुळे ठाकरे गटातील महिला ब्रिगेड काहीशी कमी झाली आहे। तीच कमी रश्मी ठाकरे दूर करणार का अशी खलबत राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आता शेवटी आता त्यांचा त्या कुटुंबाचा विषय आहे, सक्रिय होणं नाही होणं हा त्यांच्या घरचा विषय आहे। आणि मला तरी असं वाटतं की त्या बऱ्याच वेळेस सभेमध्ये आलेल्याचं मी स्वतः पाहिलेलं आहे, पण व्यासपीठावर बऱ्यापैकी त्या नसायच्या, समोर असायच्या। आता व्यासपीठावर आल्या, बघूया। शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला राजकारणामध्ये यायचं असेल तर ते येऊ शकतात। ठाकरे गटाचा कोणताही कार्यक्रम असो, रश्मी ठाकरे उपस्थित असतातच। महिला मोर्चाच्या कार्यक्रमातही त्या दिसतातच, मात्र प्रत्यक्ष सभेच्या स्टेजवर त्या पहिल्यांदाच आले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।